आपण इतर मानवांच्या सहवासातच मानव बनतो. यामध्ये आपले हृदय किंवा अंतःकरण इतरांसाठी आपण विशाल करतो आणि यांना जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करतो. काय आपण हे अनुभवले आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपासना. सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, सर्वांची इच्छा असते की इतरांसमोर आपले काम किंवा जे काही आपण करतो ते उत्तम असावे. कोणीच त्यामधून कोणतीच चूक काढू नये, कोणतेच दोष दाखविले जाऊ नये. विशेषतः जी शाळेत जाणारी लेकरे असतात त्यांच्यामध्ये तर ही गोष्ट अतिशय दृढतेने असते. सर्वांनी आपल्याला चांगले म्हणावे, आपले कौतुक करावे असे लहान लेकरांना वाटते आणि मोठ्यांनाही वाटते. परंतु ही गोष्ट साध्य करण्यासाठी आम्हाला प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात. आमच्या कामामध्ये सचोटी असावी लागते आणि विशेष म्हणजे त्या ठराविक कामासाठी आम्हाला समर्पितही व्हावे लागते. प्रियांनो, नेमक्या याच गोष्टी पौल करिंथेतील विश्वासणाऱ्यांना सांगत आहे. पौलाने तेथील लोकांना कोणते आवाहन केले आणि त्याने त्यांना का सांगितले की आपली अंतःकरणे विशाल करा? आजच्या अध्ययनात आपण हे पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आजच्या अभ्यासाकडे लक्ष देऊ आणि आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आम्ही पाहिलं होतं की देवाचं वचन सांगतं की आजच तारणाचा दिवस आहे. आताच ती देवाने मान्य केलेली वेळ आहे. करिंथकरास दुसरे पत्र ह्याच्या 6व्या अध्यायाचे 3 वचन आपण वाचूया. आम्ही करीत असलेल्या सेवेत काही दोष दिसून येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्यास कारण होत नाही. एकदा ख्रिस्ताला अनुसरणारे झाल्यावर आम्ही आमच्या वैयक्तिक वर्तनाविषयी काळजी घेतली पाहिजे. आम्ही इतरांना अडखळण्यास कारण देऊ नये. कित्येकदा आमचे वागणे असे असते की त्यामुळे इतर जण ख्रिस्ताकडे यायला घाबरतात किंवा त्यांना त्याविषयी उत्साह वाटत नाही. आम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणवतो, परंतु आमच्यामध्ये ख्रिस्त नसतो. आम्ही ख्रिस्ती आहोत, पण खूपदा आम्ही स्वतःला उंचावतो. बऱ्याचदा ख्रिस्ती मासिकांमध्ये किंवा सुवार्ता सभांच्या हस्तपत्रिकांमध्ये एक गोष्ट मला फार खटकते. या जाहिरात वजा पत्रिकांमध्ये सुवार्तिकाचे नाव मोठ्या अक्षरात छापलेले असते. त्याचे मोठे छायाचित्र त्यासोबत असते व शेवटच्या ओळीत कुठेतरी ख्रिस्ताचे नाव असते. म्हणजे ज्याच्या नावाने ती सभा असेल, कार्यक्रम असेल, त्या येशू ख्रिस्ताला कोपऱ्यातली जागा व संबंधित सुवार्तिकाला महत्वाची जागा मिळते. आमची अंतःकरणे ही बऱ्याचदा अशीच असतात. जे अंतःकरण ख्रिस्ताच्या मालकीचे असते तेथे इतर व्यक्तींच्या मोठमोठ्या प्रतिमा, इतर गोष्टी ठासून भरलेल्या असतात व कुठेतरी कोपऱ्यात एक लहानशी जागा त्या अंतःकरणाच्या खऱ्या मालकाला म्हणजे ख्रिस्ताला मिळते. श्रोत्यांनो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताला उंच स्थान द्यायचे आहे. आमचे जीवन ख्रिस्त केंद्रित जीवन असायला हवे. योहान शुभवर्तमान 3 अध्याय 14 आणि 15 वचनात पवित्र शास्त्र आम्हाला सांगते, जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, ह्यासाठी की जो कोणी विश्वास ठेवितो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. जर आम्ही ख्रिस्ताला आमच्या जीवनामध्ये उंच करू तर आम्ही इतरांसाठी अडखळण्याचे कारण बनणार नाही. पौलाने 3 महत्वाच्या गोष्टी या पहिल्या 3 वचनांमध्ये सांगितलेल्या आहे. तारणाचा दिवस आजच आहे. आम्ही देवाची कृपा व्यर्थ अंगीकारू नये व आम्ही इतरांसाठी अडखळण बनू नये. आता पुढच्या काही वचनांमध्ये तो ख्रिस्ती सेवेविषयी काही विशेष गोष्टी सांगत आहे.
4थ्या वचनात तो म्हणतो, तर सर्व गोष्टीत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो, फार धीराने, संकटात, विपत्तीत, पेच प्रसंगात. पॉल एक उत्तम शिक्षक होता आणि प्रत्येक शिक्षकामध्ये संयम किंवा धीर गुणधर्म अपरिहार्य आहे. अर्थातच पौलामध्ये संयम होता, शिवाय तो पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणारा असल्याने त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचे फळ होते. देवाच्या सेवकांमध्ये आवश्यक असलेल्या गुणांपैकी धीर किंवा संयम फार महत्वाची गोष्ट आहे. श्रोत्यानो, आज आम्हाला पाहायचं आहे की काय आमच्या जीवनामध्ये हे गुण आहेत. जर नाहीत तर परमेश्वराजवळ प्रार्थना करा आणि परमेश्वराजवळ मागा. तोच तुम्हाला ह्या सर्व गोष्टी देऊ शकतो. 5व्या वचनात पॉल म्हणतो, फटके खाण्यात, बंदिवासात, दंग्या धोप्यात, काबाड कष्टात, जागरणात, उपवासात. मला वाटतं पौलाने ज्या फटक्यांचा अनुभव घेतला आज त्याचा फारच थोड्या लोकांना अनुभव असावा. जे सेवक ख्रिस्तविरोधी असलेल्या लोकांच्या वस्त्यांमध्ये किंवा त्यांच्या गावात सुवार्थ प्रसार करतात त्यांना हा अनुभव निश्चित असतो. बहुतांशी देवाच्या सेवकांना शारीरिक फटक्यांच्या ऐवजी मानसिक फटक्यांचा मार नेहमीच खावा लागतो. ख्रिस्तासाठी त्याच्या सेवेखातर ते हा मार पचवतात. खोचक बोलणारे, देवाच्या सेवकांना अपमानित करणारे, त्यांच्याशी उद्धट वर्तन करणारे लोक मला वाटतं पुष्कळ ठिकाणी आहेत. श्रोत्यांनो, पौलाने सुवार्तेसाठी फार कष्ट उचललेत. अनेकदा त्याला कैद भोगावी लागली. जेथे जेथे तो गेला तेथे तेथे त्याच्या सुवार्थ प्रसाराने दंगे झाले. रात्रीची जागरणे आणि उपवास पौलासाठी साधारण गोष्टी असाव्यात. पॉल या सर्व वैयक्तिक अनुभवांविषयी लिहितो. श्रोत्यांनो, आजच्याही काळात ख्रिस्ताच्या सेवेसाठी संकट सोसणारे देवाचे सेवक आहेत. ख्रिस्ताकरिता व त्याच्या सेवेकरिता प्रचंड मानहानी, शाब्दिक मार व मानसिक छळ सहन करणारे कित्येक सेवक यावेळेस आमच्या डोळ्यासमोर येतात. 6वा अध्याय 6 आणि 7 वचनांमध्ये पॉल लिहितो, तसेच शुद्धतेने, ज्ञानाने, सहनशीलतेने, ममतेने, पवित्र आत्म्याने, निष्कपट प्रीतीने, सत्याच्या वचनाने, देवाच्या सामर्थ्याने आणि उजव्या व डाव्या हातातील नीतिमत्वाच्या शस्त्रास्त्रांनी. श्रोत्यानो, या व्यतिरिक्त पॉल आणखीन काही गोष्टींनी स्वतःचे सेवकत्व पटवून देतो. त्यापैकी एक शुद्धता. देवाच्या सेवकाचे जीवन शुद्ध व पवित्र असावे ही एक फार मोठी गरज आहे. आज सेवेमध्ये त्याचाच फार मोठा अभाव आहे. आम्हाला दिसतं की बरेच देवाचे सेवक अनैतिक व अपवित्र गोष्टी करतात. पवित्र देवाच्या सेवेसाठी पावित्र्य अंगी बाळगणे आवश्यक आहे. पौलाने ही गोष्ट काटेकोरपणे पाळली असावी. पॉल स्वतःच्या ज्ञानानेही स्वतःचे सेवकत्व पटवतो. या ठिकाणी ज्ञानाने म्हणजे फक्त देवाच्या वचनाच्या ज्ञानाने नव्हे. देवाच्या सेवकाचे ज्ञान प्रचंड असायला पाहिजे. विविध क्षेत्रांविषयी त्याला माहिती असायला हवी. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की देवाचे अनेक सेवक जगातल्या आजूबाजूच्या गोष्टींविषयी अज्ञानी असतात. त्यांना त्या गोष्टींचे ज्ञान मिळवण्याची इच्छाही नसते. म्हणूनच ते आपल्या लोकांना संदेशाचा हवा तसा प्रभाव देऊ शकत नाहीत. अनेकदा घरातला अगदी निर्बुद्ध मुलगा देवाच्या सेवेसाठी पाठवला जातो. तोही स्वतःला देवाच्या हाती समर्पित करून चालण्याऐवजी स्वार्थ साधू वृत्ती बाळगतो. पौलाच्या ज्ञानाची कल्पना आपण करू शकतो. प्रेषितांच्या कृत्यांच्या पुस्तकात आपण त्याच्या अथेन्स शहराच्या भेटीविषयी वाचले. ग्रीक तत्ववेत्ते जे अतिशय बुद्धिमान होते त्यांच्याशी त्याने तासनतास वाद घातला. यावरून त्याच्या ज्ञानाची खोली आम्हाला दिसते. श्रोत्यानो, ह्या सर्व गोष्टी देवाचे सेवक ह्या नात्याने आम्हाला आमच्या जीवनामध्ये आणायच्या आहेत. त्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे. फक्त देवाच्या वचनाचे ज्ञान नाही तर इतर गोष्टींचे सुद्धा ज्ञान आम्हाला असायला हवे. नंतर आता आपण 8वं वचन वाचूया. गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने आम्ही आपली लायकी पटवून देतो. फसविणारे मानलेले
तरी आम्ही खरे. श्रोत्यानो, त्याला माहीत होतं की त्याच्या जीवनामध्ये तो ज्या गोष्टींसाठी लढत आहे, ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करीत आहे, त्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. कधी देवाच्या सेवकांना सन्मान प्राप्त होतो, कधी त्यांचा द्वेष करणाऱ्यांद्वारे त्यांना अपमानित केल्या जाते. जेथे देवाच्या वचनाचा स्वीकार केला जातो, तेथे त्याच्या सेवकांना सत्कीर्ती प्राप्त होते. परंतु त्यांचे शत्रू, देवाच्या वचनाला विरोध करणारे, त्यांच्यावर टीका करीत राहतात. जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसताती. जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसताती. जीवनाची
पुढे तो 9 आणि 10 वचनांमध्ये म्हणतो, अप्रसिद्ध मानलेले तरी सुप्रसिद्ध, मरणोन्मुख असे मानिलेले तरी पहा, आम्ही जिवंत आहो. शिक्षा भोगणारे असे मानलेले तरी जीवे मारलेले नाही. दुःखी मानलेले तरी सर्वदा आनंद करणारे. दरिद्री मानलेले तरी पुष्कळांना सधन करणारे. कफल्लक असे मानलेले तरी सर्व वस्तू संपन्न अशी आम्ही आपली लायकी पटवून देतो. फिलिप्पियरास पत्र यामध्ये 1 अध्यायाच्या 15व्या वचनात तो लिहितो, कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करीतात आणि कित्येक सद्भावाने करीतात. या पत्रामध्ये पौलाने फार सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आहे. त्याच्या अपकीर्तीनेही देवाचे वचन गाजवले जाते याविषयी त्याला समाधान आहे. बऱ्याचदा स्तुती करणाऱ्यांपेक्षा निंदा करणारे परवडतात. निंदकाचे घर असावे शेजारी असे आपण म्हणतो ना श्रोत्यानो, ते खरे आहे. पॉल निंदेकडे सुद्धा, अपकीर्ती करण्याकडे सुद्धा सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो. निंदेपेक्षा खोटी स्तुती आमचे अधिक नुकसान करते. देवाच्या वचनावर विश्वास न ठेवणारे त्याच्या सेवकांची फसवणूक करतात, परंतु देवाचे वचन सांगणारे देवाचे सेवक त्याची सत्याने सेवा करतात. त्यांना अनोळखी व्यक्तीची वागणूक मिळते. लोक त्यांना ओळख दाखवित नाहीत, परंतु देवाला ते फार चांगले परिचित असतात. पॉल पुढे म्हणतो की देवाचे सेवक मरत असलेल्यासारखे असले तरी जगतात, म्हणजे त्यांनी मृत्यू स्वीकारला तरी ते ख्रिस्तामध्ये जगतात. तो पुढे सांगतो, शिक्षा पावत असलेल्यांसारखे तरी जीवे मारलेले नाही. पौलाला कित्येकदा धोंडमार करण्यात आली, त्याचा छळ करण्यात आला, त्याला फटके देण्यात आले, तरी तो जगला. पुढे तो म्हणतो, दुःखी असलेल्यांसारखे तरी सदा आनंद करणारे. पॉल अतिशय दुःखी होता, कारण त्याला लोकांच्या पापांची तीव्र जाणीव होती. त्याविषयी त्याला फार दुःख वाटत होते व लोक सुवार्तेला नाकारत होते ह्याचेही त्याला दुःख होते. परंतु तरीही तो ख्रिस्तामध्ये आनंद करीत होता. तो पुढे म्हणतो, दरिद्री असलेल्यांसारखे तरी बहुतांश धनवान करणारे, आपल्याजवळ काही नसलेल्यांसारखे तरी अवघ्यांचे मालक असे आम्ही आपणास देवाचे सेवक पटवतो. पौलाने सर्व ऐहिक सुखे सोयी बाजूला सारल्या. करिंथकरास 1 पत्रामध्ये आम्ही पाहिले की ख्रिस्तामध्ये सर्व गोष्टी आपल्या आहेत आणि या सर्व गोष्टींमध्ये जग, जीवन, मृत्यू, वर्तमान काळ व भविष्यकाळ या सर्वांचा समावेश आहे. तो म्हणतो, सर्व गोष्टी तुमच्या आहेत आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे. खरोखर श्रोत्यांनो, हे लक्षात घेतले तर आम्ही श्रीमंत आहोत. जगाच्या दृष्टीने देवाच्या सेवकांजवळ मालमत्ता नसेल, ऐश्वर्य नसेल, ऐहिक सुखसोयी नसतील, पण तरीही सुवार्तेमुळे व ते ख्रिस्ताचे असल्यामुळे ते अनेकांना आध्यात्मिकरित्या धनवान बनवतात. खरोखर या वचनातून देवाच्या सेवकांना पुष्कळ दिलासा मिळतो. पौलाने सेवेचे गुणधर्म या ठिकाणी सांगितले. त्यापैकी सुरुवातीचे गुणधर्म दैहिक बाबींविषयी होते, तर नंतरचे मानसिक बाबींविषयी होते व शेवटी त्याने आत्मिक गुणधर्म सांगितले. सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. श्रोत्यानो, मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या सर्व बाबींमध्ये सेवकाच्या जीव, शरीर व आत्मा या तीनही गोष्टींचा समावेश होतो. खरोखर पुन्हा वाटते की या सर्व गोष्टी करण्यास कोण समर्थ आहे? जखऱ्याचे पुस्तक 4 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये वचन आम्हाला स्पष्टपणे सांगते, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. माझ्याद्वारे पवित्र आत्मा कार्य करतो. मी स्वतःच्या सामर्थ्याने काही करू शकत नाही अशी जाणीव जेव्हा देवाच्या सेवकामध्ये असते, तेव्हाच तो देवाची सेवा उत्तम रीतीने करू शकतो. जेथे जेथे स्वला परमस्थान मिळते व देवाच्या आत्म्याला दुय्यम स्थान मिळते, तेथे तेथे देवाच्या सेवेचे फळ सहजासहजी मिळत नाही. पॉल म्हणतो की त्याने उजवीकडील व डावीकडील नीतिमत्वाच्या शस्त्रास्त्रांनी आपले सेवकपण पटवले. म्हणजे आम्हाला दिसतं की तो पूर्णपणे देवावर विसंबून होता. पौलाच्या ठायी परमेश्वराची प्रीती होती. जसे वडील आपल्या लेकरांवर प्रीती करतात व त्यांच्याविषयी सतत काळजी करतात,
तशीच पौलाची या करिंथकरांवर प्रीती होती. इथून पुढच्या काही वचनांमध्ये पौलाची त्यांच्यावरची खोल प्रीती आम्हाला दिसून येते. त्याला त्यांचा फार कळवळ आहे. जरी करिंथकरांची ही मंडळी लहान बालकाप्रमाणे होती आणि त्यांच्यामध्ये आध्यात्मिक प्रौढत्व नव्हते, ते दैहिक ख्रिस्ती होते, तरीही पौलाला त्यांच्याविषयी फार कळवळा वाटत होता. त्याचे हृदय त्यांच्यासाठी जणू भग्न झाले होते. ते आपल्याला 11 ते 13 या वचनांमध्ये वाचायला मिळते. 6वा अध्याय 11 ते 13 वचने सांगतात, अहो करिंथकरांनो, तुम्हाबरोबर बोलण्यास आमचे तोंड मोकळे झाले आहे. आमचे अंतःकरण विशाल झाले आहे. संकुचित अंतःकरणाविषयी म्हणाल तर तुमचीच अंतःकरणे संकुचित आहेत, आमचे नाही. तेव्हा तुम्हाला आपली मुले समजून मी असे सांगतो की तुम्ही आमची परतफेड करण्यासाठी आपली अंतःकरणे तशीच विशाल करा. या मंडळीसमोर पौल आपल्या अंतःकरणातली खोल प्रीती उघड करीत आहे, ती व्यक्त करीत आहे व जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांच्या हृदयांना तो साद घालीत आहे. त्याच्या या प्रीतीने जे देवाचा द्वेष करतात, त्याच्या वचनाचा द्वेष करतात व देवावर प्रीती करणाऱ्यांना, त्याच्या वचनावर प्रीती करणाऱ्यांना अपाय करतात, अशा देवविरोध्यांच्या अंतःकरणाला त्यांनी स्पर्श केला. ही गोष्ट पौलाच्या व त्यानंतरच्या काळातल्या मंडळीच्या इतिहासाच्या बाबतीत खरी आहे व आजच्या मंडळीविषयी सुद्धा खरी आहे. जर तुम्ही देवासाठी भूमिका घ्याल तर तुम्हाला त्याची भारी किंमत मोजावी लागेल. देवासाठी भूमिका घेणे जितके भारी आहे श्रोत्यानो, तितकेच आवश्यकही आहे. माणसाची बाजू घेऊन त्याच्यासाठी झगडल्याने फायदा होईल, परंतु तो फार काळ टिकणार नाही. परंतु देवाची बाजू घेतल्याने देवाचे सामर्थ्य प्राप्त होते, त्याचे आशीर्वाद कायम टिकून राहतात. पौलाने सतत देवाची बाजू घेतली, म्हणूनच तो हजारो लोकांसाठी आशीर्वादाचे कारण झाला. तुम्ही आज स्वतःला प्रश्न विचारून पहा, तुम्ही कोणाची बाजू घेता? तुम्ही इतरांसाठी आशीर्वादाचे कारण आहात काय? आम्हाला हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. पुष्कळदा श्रोत्यानो, आमच्या वागणुकीमुळे लोक दुःखी होतात. कित्येक लोक परमेश्वराच्या उपासनेसाठी येणे सोडून देतात, कारण जे प्रेम त्यांना मिळायला पाहिजे, जी काळजी, जी कळकळ त्यांना दिसायला पाहिजे, ती देवाच्या लोकांमध्ये, देवाच्या सेवकांमध्ये दिसत नाही. आज स्वतःच्या जीवनाकडे दृष्टी टाका. इतरांकडे बोट दाखवण्यापेक्षा, दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करा आणि पहा की काय तुमचे जीवन इतरांकरिता आशीर्वादाचे कारण आहे. काय तुमच्या जीवनातून ख्रिस्त लोकांना दिसत आहे? देवाच्या वचनाप्रमाणे वागून काय आपण इतरांना ख्रिस्ताकडे आकर्षित करीत आहात? लोकांची आध्यात्मिक उन्नती आपल्याद्वारे होत आहे? जर असं आहे तर आपण आशीर्वादित आहात. अधिक प्रभूमध्ये वाढण्याचा प्रयत्न करा. जर नाही तर स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करून ज्या काही वाईट गोष्टी आहेत, चुकीच्या गोष्टी आहेत, त्या काढून टाकण्याचा प्रयत्न करा. श्रोत्यानो, जेव्हा आम्ही चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, प्रभूमध्ये वाढण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा सैतान मधात येऊन बाधा बनतो. तो आम्हाला प्रभूमध्ये वाढू देत नाही. परंतु आम्हाला हिंमत हारायची नाही. आम्हाला प्रयत्न करायचे आहेत. परमेश्वर आमची मदत करण्याकरिता तयार आहे. पुष्कळदा लोक माझ्याकडे येऊन सांगतात की आम्ही अशा अशा देवाच्या सेवकाकडे गेलो, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी आम्हाला घरात सुद्धा घेतले नाही. घरात घेणे तर दूरच, परंतु त्यांनी विचारपूस सुद्धा केली नाही. एक ग्लास पाणी सुद्धा त्यांनी आम्हाला दिले नाही. श्रोत्यांनो, अशा प्रकारची प्रवृत्ती जर आपली आहे तर लक्षात ठेवा की आपल्या ह्या सर्व वागण्याबद्दल परमेश्वर आपणाला जाब विचारणार आहे. त्याच्या न्यायसनासमोर आपणाला उभे राहायचे आहे. म्हणून कृतीतून, व्यवहारातून, बोलण्यातून, चालण्यातून ख्रिस्ताला दाखविण्याचा प्रयत्न करा. ख्रिस्ताने ज्या प्रकारे इतरांची सेवा केली, इतरांकरिता त्याने आपला प्राण दिला, लोकांना पापांपासून वाचवण्याकरिता, त्यांना सार्वकालिक जीवन देण्याकरिता त्याने सर्वस्वाचा त्याग केला.
तीच प्रीती, तोच त्याग आम्हाला आमच्या जीवनातून प्रगट करायचा आहे. हे आम्ही कधी करू शकतो? तेव्हाच करू शकतो जेव्हा आम्ही स्वतः देवाच्या वचनाप्रमाणे वागतो. देवाच्या सहभागितेत आम्ही वेळ घालवतो. तेव्हाच येशू ख्रिस्ताचे गुण, त्याचा स्वभाव आमच्यामध्ये येतो. अन्यथा ह्या गोष्टी शक्य नाहीत. आणि ह्या गोष्टी आम्ही स्वतःच्या बळावर, स्वतःच्या प्रयत्नांनी करू शकणार नाही, तर देवाच्या आत्म्याच्याद्वारे ह्या आम्हाला शक्य होतील. म्हणून श्रोत्यानो, ह्यावेळेला जेव्हा परमेश्वराचं वचन आपणाशी बोलत आहे, तेव्हा प्रार्थना करा. आपलं पुन्हा समर्पण त्याच्या हातात करा आणि त्याला म्हणा, प्रभू, तू आमची ह्या विषयात मदत कर. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, बायबल सांगते, लोकांनी तुमच्याशी जसे वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा असेल, तसेच तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करा. आणखी एका ठिकाणी बायबल म्हणते, चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो. होय प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण पाहिले की पौलाने त्याच्या सेवेतील सचोटी आणि समर्पणावर भर दिला. त्याची इच्छा आहे की विश्वासणाऱ्यानेही याच प्रकारे आपले जीवन ठेवावे. खरं पाहिले तर आमच्या पापांची क्षमा करण्यात आली आणि ख्रिस्ताद्वारे देवाशी आमचा समेटही करण्यात आला. आणि म्हणून आता आमची अंतःकरणे आम्ही विशाल करण्याची गरज आहे. प्रियांनो, आपण यासाठी तयार आहात? काय देवाची इच्छा आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या चरणापाशी येत आहोत. प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला मदत करणारा आमचा जिवंत देव आहेस. आमच्या जीवनामध्ये आम्ही सचोटीने वागावं, योग्य आचरण आमच्यामध्ये असावं, ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणून प्रभूजी, वेळोवेळी वेगवेगळ्या वचनांच्याद्वारे, मार्गदर्शनाच्याद्वारे तू आम्हाला या गोष्टी सांगत आलेल्या आहेस. प्रभू परमेश्वरा, आजच्या वचनांबद्दल देखील आम्ही तुझे आभारी आहोत. आज आम्हाला समजलेलं आहे की आम्ही आमचे अंतःकरणे विशाल करणं आवश्यक आहे. होय प्रभूजी, जसं तू आमच्यावरती प्रीती केलेली आहे, तशीच प्रीती आम्ही इतरांवरती देखील करावी. आणि याद्वारे प्रभूजी आम्ही आमच्या अंतःकरणं विशाल करण्याचा प्रयत्न करावा. यासाठी प्रभूजी आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. एकमेकांना क्षमा करा. प्रभू तुम्हासह असो.